डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे उपाध्यक्ष JD व्हान्स हे दोघंही झेलेन्स्की यांच्यावरती अक्षरशः तुटून पडताना दिसले। कॅमेरा समोर ह्या प्रकारची चर्चा हे इतकं रेअर आहे, कदाचित हे एकमेव द्वितीयच मानायला लागेल। डोनाल्ड ट्रम्प यांची फार जुन्या काळापासून अशी धारणा आहे की हे युद्ध जर मी अध्यक्ष असतो 2022 साली तर मी होऊच दिलं नसतं। त्यांना असं वाटतं की डील करण्याची जी माझी स्किल्स आहेत त्याचा वापर करून मी कुठलाही प्रश्न सोडवू शकतो। रशिया आणि युक्रेन यांचा प्रश्न पण मी असाच सोडवला असता। युक्रेनमध्ये जे युद्ध चाललंय त्याच्यामध्ये युद्धबंदीचा करार करावा असा दबाव अमेरिका आणतंय आणि त्याला झेलेन्स्कीने नकार दिला। डोनाल्ड ट्रम्प जितके आज प्रो रशिया आणि प्रो पुतीन आहेत तितकंच त्यांचं एकूण वर्तन पाहता जर त्यांना हवं ते मिळालं नाही तर ते कदाचित अँटी रशिया पण होऊ शकतात। वी डोंट नो इतकं रशिया प्रेम का आहे त्यांचं, विशेषतः पुतीन प्रेम, याच्याविषयी वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या जातात। एक थिअरी अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचे काही आक्षेपार्ह किंवा कॉम्प्रोमाइजिंग पद्धतीचे व्हिडिओज आणि मटेरियल पुतीनकडे आहे। अमेरिकेची विश्वासार्हता ऍक्च्युली 2016 पासूनच घसरत चाललेली आहे। ट्रम्प पहिल्यांदा सत्तेत आले तेव्हाच त्यांनी ज्या पद्धतीच्या उलट सुलट उड्या मारलेल्या होत्या की नॉर्थ कोरिया बरोबरच डील करायचं, म्हणजे नॉर्थ कोरियात पाऊल ठेवणारे पहिले अध्यक्ष ते ठरलेले आहेत। काही गरज नव्हती ते जाण्याची। युद्ध लगेच संपेल असं तर मला वाटत नाहीये, कारण चर्चा आत्ताशी जी सुरू झालेली आहे ती अमेरिका आणि रशियामध्ये सुरू झालेली आहे। त्या चर्चेमधून मुळात ते काय ठरवतात याच्यावर बरंच काही अवलंबून असेल। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। गेल्या 24 तासात जगाच्या पटलावरती एक मोठी घडामोड घडली आहे आणि त्या घडामोडीचे दूरगामी परिणाम असू शकतील असं वाटतंय। ते म्हणजे विविध चॅनल्सच्या समक्ष झालेली डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची चर्चा। त्याला चर्चा म्हणायचं का भांडण म्हणायचं का काय म्हणायचं हाही मूळ एक मुद्दा आहे, पण ते जे काही घडलंय त्याचे परिणाम जगावरती असू शकतात, भारतावरती असू शकतात, अगदी इथल्या शेअर मार्केटवरती सुद्धा असू शकतात। तर या सगळ्या विषयी समजून घेण्यासाठी आज मी चर्चा करतोय पुन्हा एकदा डॉक्टर संकल्प गुर्जर यांच्याशी। संकल्प, स्वागत आहे थिंक बँक वरती। जसं तुम्हाला माहिती आहे, संकल्प आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यासक आहे, लिहितात ते सगळीकडे, वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, गोखले इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतात, त्यामुळे त्यांच्याकडून या घटनेचा अर्थ आणि परिणाम समजून घ्यायचे। हाच पहिला मुद्दा आहे, ते काय घडलंय नक्की आणि का घडलंय। थोडंसं मागे जाऊया, आज जे काही घडलेलं आहे ते समजून घ्यायला। 20 जानेवारी 2025 डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्र हाती घेतली। 40 दिवस झालेले आहेत। 40 दिवसामध्ये त्यांनी अमेरिकेचं धोरण पूर्णतः बदलायचं असं ठरवलेलं आहे आणि त्या धोरणाचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार आहे तर तो युक्रेनला बसणार आहे। डोनाल्ड ट्रम्प यांची फार जुन्या काळापासून अशी धारणा आहे की हे युद्ध जर मी अध्यक्ष असतो 2022 साली तर मी होऊच दिलं नसतं। त्यांना असं वाटतं की कुठल्याही समस्येवरती माझ्याकडे जी स्किल्स आहेत, मी एक बिझनेसमन आहे, तर डील करण्याची जी माझी स्किल्स आहेत त्याचा वापर करून मी कुठलाही प्रश्न सोडवू शकतो। रशिया आणि युक्रेन यांचा प्रश्न पण मी असाच सोडवला असता असं त्यांना वाटतं आणि त्यामुळे ते 2022 पासून आहेत की म्हणत आलेले तुम्ही युद्ध संपवायला पाहिजे। त्याचंच एक प्रतिबिंब आपल्याला गेल्या महिनाभरातल्या घडामोडींमध्ये दिसतंय। सो त्यांनी आल्या घोषणा केली की आता आम्ही थेट रशियाशी चर्चा करू, आम्ही युक्रेन, युरोप हे जे बाकीचे घटक आहेत त्या युद्धाशी संबंधित त्यांना बाजूला ठेवू आणि तशी चर्चा त्यांनी सुरू सुद्धा केली। सौदी अरेबियामध्ये चर्चेची पहिली फेरी पार पडलेली, इस्तंबूलमध्ये दुसरी फेरी पार पडलेली आणि हे सगळं होत असतानाच त्यांनी युक्रेनला तुम्ही आम्हाला हवं तसं वागा, आम्हाला तुमच्या देशातल्या खनिज संपत्तीमध्ये वाटा द्या, आम्ही या आधी जी मदत केली आहे त्याच्या बदल्यामध्ये हा वाटा द्या, अशा मागण्या करायला सुरुवात केली आहे आणि युक्रेनचे सगळे इंटरेस्ट बाजूला ठेवून पूर्णतः रशियाला हवं तशा पद्धतीचं डील केलं जाईल अशी चिन्ह युक्रेनला दिसत आहेत। त्यामुळे युक्रेन आणि अमेरिका यांचे संबंध खूपच जास्त तणावाचे झालेले आहेत। गेल्या 40 दिवसात झेलेन्स्की आणि ट्रम्प यांचे वैयक्तिक संबंध सुद्धा खराब झालेले आहेत आणि त्याचीच परिणती आपल्याला आज सकाळी किंवा काल रात्री जे झालं त्यामध्ये दिसलेली आहे की ती प्रेस कॉन्फरन्स होती, त्याच्यामध्ये 50 मिनिटांपैकी 40 मिनिटं बरं बोलणं झालं असं दिसलं आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे उपाध्यक्ष JD व्हान्स हे दोघंही झेलेन्स्की यांच्यावरती अक्षरशः तुटून पडताना दिसले। आणि जर जागतिक इतिहासाचा आपण आढावा घेतला तर कॅमेरा समोर ह्या प्रकारची चर्चा किंवा ह्या प्रकारचं वर्तन हे इतकं रेअर आहे, कदाचित हे एकमेव द्वितीयच मानायला लागेल, विशेषतः एका देशाच्या प्रमुखाशी अशा पद्धतीचं वागणं।
तुम्ही कॅमेराच्या आड, बंद दाराआड अशा चर्चा झालेल्या असू शकतात, वी डोंट नो. पण अशा प्रकारे आता हे इतिहासात नोंद होणार की हे अशा प्रकारे झालं होतं. त्यावेळेचा झेलेन्स्कींचा चेहरा, झेलेन्स्कींनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय, त्याच्यावरचं डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रत्युत्तर, कोणीतरी एक अध्यक्ष बोलत असताना जेडी व्हान्स आणि डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीने अजून मोठ्याने बोलून त्यांना गप्प बसवतायत, हे सगळं इतकं धक्कादायक आहे, डोकं सुन्न करून टाकणार आहे की याचं तुलना तरी कशाशी करावी इतिहासात असा प्रश्न पडावा, इतकं हे धक्कादायक आहे. त्यातल्या त्यात बरी गोष्ट इतकीच आहे की झेलेन्स्कींना व्हाईट हाऊसमधनं बाहेर जा असं सांगण्यात आलेलं आणि झेलेन्स्की ऍक्च्युली आता चर्चा पूर्ण न करताच व्हाईट हाऊसमधनं बाहेर पडलेले आहेत. अमेरिकी माध्यमांना मुलाखती देत आहेत, पण ते परिस्थिती सावरून घ्यायचा प्रयत्न करतायत आणि जे खनिज संपत्तीच्या संदर्भातलं डील व्हायचं असं चाललेलं होतं ते डील मात्र आता काही काळासाठी तरी बाजूला गेलेलं आहे असं दिसतंय. मीनवाईल युरोपियन देश झेलेन्स्कींच्या बाजूने उतरलेले आहेत. पण ही खूप वेगाने बदलणारी परिस्थिती आहे आणि आता आपण बोलतोय त्याला घटना होऊन 24 तासही झालेले नाहीयेत. त्यामुळे आपल्याला थोडंसं थांबून अजून वाट पाहायला लागेल. पण असं प्रेस आहे, सगळ्यांना माहिती आहे, असं वागू नये किंवा असं वागायचं नसतं, हे संकेत तर या सगळ्या मोठ्या लोकांना माहित असतील ना. काय मग पर्पजफुली केलं गेलंय? काय लॉजिक आहे याच्या पाठीमागचं? लॉजिक काय? असं वागू नये हा मुद्दा आपण जे नॉर्मल प्रकारचे राजकारणी असतात त्यांच्यासाठी अपेक्षित ठेवू शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत असे सगळे संकेत, नियम हे धाब्यावरच बसवायला लागतात. ते त्यांना हवं तसं वागतात आणि अशी एक शक्यता आहे की यावेळेला ऍक्च्युली डोनाल्ड ट्रम्प आणि जेडी व्हान्स या दोघांनी मिळून झेलेन्स्कींना असं वागवायचं असा प्लॅन केलेला असू शकतो. याच्यासाठी सुद्धा थोडंसं मागे जायला लागेल, कारण डोनाल्ड ट्रम्प यांना झेलेन्स्की आवडत नाहीत आणि ती नावड जी आहे ती अतिशय तीव्र वैयक्तिक नावड आहे. कसं झालंय की 2019ला झेलेन्स्की अध्यक्ष झाले तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प होते. ट्रम्प यांना 2020च्या निवडणुकीमध्ये जो बायडेन आपल्यासमोर उभं राहायला नको होते. त्यामुळे जो बायडेनना काही करून बदनाम करायचं असं ट्रम्प यांचं धोरण होतं. त्यांनी एक असा दबाव आणला युक्रेनवरती की जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन याचे काही बिझनेस इंटरेस्ट युक्रेनमध्ये आहेत, ती माहिती तू आम्हाला दे आणि त्या बदल्यात मी तुम्हाला लष्करी मदत देतो, असं त्यावेळेला ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना सांगितलं आणि झेलेन्स्कीने त्याला नकार दिला होता. ती लष्करी मदत ऑलरेडी कमिट केलेली होती, त्यामुळे ऑलरेडी कमिट केलेली मदत थांबवली. त्या बदल्यात तुम्ही अशी काहीतरी माहिती मागताय आणि ती डॅमेजिंग मागताय, म्हणजे तुम्ही त्याचा वापर देशांतर्गत राजकारणासाठी करताय. हे जेव्हा अमेरिकेत कळलं तेव्हा ट्रम्प यांच्यावरती पहिला महाभियोग चालवला गेला होता. त्यामुळे तेव्हापासून त्यांना झेलेन्स्की ही व्यक्ती आवडत नाही. एक अजून थिअरी आहे, असं म्हणतात की 2016ला जेव्हा अमेरिकेच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केला तर ट्रम्प यांना ते मान्य नाहीये. ट्रम्प यांना वाटतं की रशियाने हस्तक्षेप केला नाही. कोणीतरी त्यांना असं पटवून दिलं की ते ऍक्च्युली जे हॅकर्स होते ते युक्रेनियन हॅकर्स होते आणि ते स्वतःला आम्ही रशियन आहोत असं दाखवत होते. त्यामुळे झेलेन्स्कींच्या बरोबरच्या त्या कॉलमध्ये सुद्धा ट्रम्प म्हणालेले आहेत की ते जे रशियन वाटणारे हॅकर्स आहेत ते आम्हाला पाठवून द्या म्हणून. सो ती नावड इतकी तीव्र, इतकी जुनी आहे. त्यांना अजून एक प्रॉब्लेम असा आहे की झेलेन्स्कींचे अमेरिकेतल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या बरोबर जास्त चांगले संबंध अर्थातच तयार झाले होते, कारण गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ट्रम्प आत्ता आले, त्याच्या आधीपर्यंत झेलेन्स्की बायडेन, कमला हॅरिस आणि यांच्याच बरोबर डील करत होते. त्याहीमुळे डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या मार्गांनी झेलेन्स्कींना कसं मी निवडून आलेलं नकोय हे बोलतच होते. त्याला अजून एक किनारे डोनाल्ड ट्रम्प यांचं रशिया आणि पुतीन प्रेम. त्यामुळे असे सगळे घटक एकत्र येऊन असं ठरलं की आता झेलेन्स्कींना आपण धडा शिकवायचा आणि झेलेन्स्की अमेरिकेला हवी असलेली एक गोष्ट द्यायला नकार देत आहेत, ती म्हणजे सीज फायर, की त्यांना ते युक्रेनमध्ये जे युद्ध चाललंय त्याच्यामध्ये युद्धबंदीचा करार करावा असा दबाव अमेरिका आणतंय आणि त्याला झेलेन्स्कीने नकार दिला. झेलेन्स्की तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर जे खनिज संपत्तीवरती वाटा डोनाल्ड ट्रम्प मागतायत त्याला सुद्धा त्यांनी तसा नकार दिलाय. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की आम्ही इथून पुढे काय मदत देऊ त्याच्या बदल्यात नकोय, आधी दिलेली जी मदत आहे त्या बदल्यात आम्हाला ही खनिज संपत्ती हवी आहे आणि अशी खनिज संपत्तीवरचा वाटा सोडणं म्हणजे देशाच्या भवितव्याशी खेळ आहे. त्यामुळे कुठलाही नेता ते मान्य करणं शक्यच नाहीये. त्यामुळे हे खूप जास्त चर्वित चर्वण मागे चालू होतं, सगळ्या लेवल्सला चाललेलं होतं आणि त्याची परिणती म्हणून ती आजची मीटिंग आहे. म्हणजे एक प्रकारे आपण असं म्हणूया की ते असं टेन्शन असं वाढत वाढत गेलं होतं आणि त्याचा तो आज कडेलोट झालेला आपल्याला ऑन कॅमेरा दिसतोय. पण एक मूळ कळत नाही, जितकं शिकलो किंवा जितकं पाहिलं आजूबाजूला त्यातनं अमेरिका आणि रशिया हे एकमेकांचे स्पर्धक आहेत, शत्रू आहेत, एवढंच शिकत आलोय. तर आता ते स्पर्धक उरले नाहीत का मग त्यांचं प्रेम कसं तयार झालं असं होतं तर मग युक्रेनला गेले काही वर्ष अमेरिकेनं का शस्त्रसाठा पुरवला, काय पुरवलं, काय इक्वेशन्स आहेत?
अमेरिका आणि रशिया तुम्ही म्हणालात तसं एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. आत्ता नाहीयेत ते, शीतयुद्धाच्या काळात होते, त्याच्या आधी सुद्धा होते. बदललं काय आहे तर बदलले आहेत अमेरिकेचे सत्ताधारी, आणि ते कोण तर ट्रम्प आलेले आहेत. तुम्ही जर आज सुद्धा रिपब्लिकन पक्षामध्ये ट्रम्प बाजूला ठेवलं आणि बघायला गेलो आपण तर रशिया विरोधी गट खूपच पॉवरफुल आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या आतमध्ये तसाच प्रकार आहे. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर अमेरिका आणि रशिया यांचा संबंध सुधारणं हा प्रकार मला वाटतं अजून तरी होणार नाहीये. म्हणजे ते काही असं म्युच्युअल प्रेम नाहीये. ते रशियाच्या बाजूने असं आहे की त्यांना जे हवंय ते आत्ता डोनाल्ड ट्रम्प द्यायला तयार आहेत, आणि ते का तयार आहेत हे अनाकलनीय कोड आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना 2015ला जेव्हा ते पहिल्यांदा अध्यक्ष निवडणुकीसाठी यायला सुरुवात होईल असं दिसलं, तेव्हापासून ते आतापर्यंत इतकं रशिया प्रेम का आहे त्यांचं, विशेषतः पुतीन प्रेम, याच्याविषयी वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या जातात. एक थिअरी अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचे काही आक्षेपार्ह किंवा कॉम्प्रोमाइजिंग पद्धतीचे व्हिडिओज आणि मटेरियल पुतीनकडे आहे, आणि रशियन इंटेलिजन्स एजन्सीज त्याचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या नियंत्रणात ठेवतात, अशी एक थिअरी अमेरिकेत मांडली जाते. दुसरी एक थिअरी अशी आहे की पुतीन हे एक प्रकारे कडवा पुरुषी राष्ट्रवाद, मर्द असणं, अशा काहीतरी गोष्टींचं प्रतीक आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांना वाटतं, आणि त्यामुळे सुद्धा त्यांना ते कुठेतरी आकर्षण आहे. तिसरी एक थिअरी अशी आहे की पुतीन यांचा लेफ्ट लिबरल्स आणि वोक असणं आणि LGBTQ या सगळ्याला जो कडवा विरोध आहे, सेम प्रकार डोनाल्ड ट्रम्प यांचा आहे. आणि चौथी एक थिअरी अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना इन जनरल हुकुमशांचं आकर्षण वाटतं. त्यांना कुठल्याही लोकशाहीवादी किंवा लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नेत्यांच्या विषयी त्यांनी खूप आदराने बोललेले आहेत, अशी उदाहरणं आपल्याला फारशी दिसत नाहीत. उलट त्यांना ते दुबळे किंवा वीक समजतात. त्यामुळे असं वैयक्तिक, वैचारिक, राजकीय अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर बघायला गेलं तर त्यांना रशियाचं आणि पुतीन यांचं आकर्षण वाटतंय, आणि त्यामुळे ते एकतर्फी प्रेमाचाच प्रकार येतो की काही करू द्या रशियाने, तरी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प रशियाची बाजू उचलून धरतात. म्हणजे हे 2018ला दिसलं होतं की इंटेलिजन्स एजन्सीज अमेरिकेच्या म्हणत होत्या की रशियाने हस्तक्षेप केलाय निवडणुकीत. प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याही वेळेला डोनाल्ड ट्रम्प येऊन असं म्हणाले होते की मी पुतीन यांच्याशी बोललोय, आणि पुतीन यांनी अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने त्याचं खंडन केलेलं आहे. सो तुम्ही तुमच्या देशातल्या इंटेलिजन्स एजन्सीवर विश्वास ठेवायचा का परकीय देशाच्या एका राज्यकर्त्यावर विश्वास ठेवायचा? याच्यातनं जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा ट्रम्प यांनी पुतीनवर विश्वास ठेवला होता. त्यामुळे ते एक अनाकलनीय कोड काहीतरी आहे, आणि याचाच पुढचा टप्पा म्हणजे ट्रम्प यांनी झेलेन्स्कीना तुम्ही हुकुमशाह आहात असं म्हटलेलं आहे. वेरज रशियात कशा निवडणुका होतात, कसे विरोधकांची मुस्कटदाबी केली जाते आपल्याला माहिती आहे. वेरज झेलेन्स्की 24ला निवडणुका घेतलेल्या नाहीत कारण देश त्यांचा युद्धात आहे, पण 19ला ते व्यवस्थित निवडणुकीत जिंकून आलेले होते. त्यांना डोनाल्ड ट्रम्प डिक्टेटर म्हणतात आज, आणि त्यांना पुतीन आपले वाटतात. त्यामुळे एक विचित्र परिस्थिती तयार झालेली आहे. ही परिस्थिती कायम राहीलच का सांगता येत नाही, कारण डोनाल्ड ट्रम्प जितके आज प्रो रशिया आणि प्रो पुतीन आहेत तितकंच त्यांचं एकूण वर्तन पाहतं जर त्यांना हवं ते मिळालं नाही तर ते कदाचित अँटी रशिया पण होऊ शकतात. वी डोंट नो. पण याचा तात्कालिक अर्थ असा घ्यायचा का की हे युद्ध चालू राहणार आहे, आणि या युद्धाचे जे काही परिणाम गेले 3 वर्ष जग भोगतंय भारतासह, ते पुढचे काही महिने का विना भोगावे लागणार आहे? युद्ध लगेच संपेल असं तर मला वाटत नाहीये, कारण चर्चा आत्ताशी जी सुरू झालेली आहे ती अमेरिका आणि रशियामध्ये सुरू झालेली आहे. त्या चर्चेमधून मुळात ते काय ठरवतात याच्यावर बरंच काही अवलंबून असेल. चर्चेच्या बाबत एक असं सांगितलं जातंय की ही चर्चा युक्रेनविषयी फक्त नाहीये. रशियाचा हेतू काय आहे? रशियाला 3 गोष्टी हव्यात. रशियाला पहिली गोष्ट हवी आहे की अमेरिकेने आपल्याला बरोबरीच्या नात्याने वागवावं, की अमेरिका एक महासत्ता, रशिया एक महासत्ता. जेव्हा पुतीन आणि ट्रम्प समोरासमोर बसतात किंवा त्यांचे प्रतिनिधी, तेव्हा हा मेसेज त्यांना रशियाच्या पब्लिकला देता येतो की बघा आम्ही महासत्ता आहोत. त्यामुळे त्यांना ते महासत्ता पद मिळवणं विशेषतः इतरांच्याकडनं हे हवंय. दुसरं त्यांना हवंय की युरोप आणि रशिया ही जी एक सिक्युरिटी स्ट्रक्चर आहे ते पूर्णतः चेंज करायचं त्यांना, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की युरोप इज अ वीक प्लेअर, त्यामुळे युरोपला याच्यात फार घेण्यात अर्थ नाहीये. अमेरिका आणि रशियाने एकत्र बसावं आणि युरोप आणि त्या नॉर्थ अटलांटिक रिजनची सिक्युरिटी ऑर्डर ठरवावी. त्याच्यासाठी सुद्धा त्यांना अमेरिकेकडनं ती चर्चा हवी आहे. आणि त्या चर्चेचा तिसरा भाग म्हणजे युक्रेन असणार आहे, की एकूण जर ब्रॉडर लेवलला एक स्ट्रक्चर तयार झालं की ज्याच्यामध्ये समजा पूर्व युरोप आणि मध्य युरोपवरती रशियाचं वर्चस्व राहील, जसं समजा शीतयुद्धाच्या काळात होतं, असं अमेरिकेने मान्य केलं की मग ह्या सगळ्या देशांना पुतीन यांच्याशी जुळवून घ्यावं लागेल. मग ते जुळवून घेण्यातला पहिला टप्पा असेल की झेलेन्स्की यांनी युद्ध थांबवावं, झेलेन्स्की यांनी जमिनीवरचा हक्क सोडावा, पुतीन यांना जसं हवंय तसं वागू द्यावं,
असं सगळं असणार आहे. त्यामुळे युद्ध लगेच थांबेल का मला वाटत नाही. विशेषतः आणि आज जे झालंय ते पाहता युक्रेनच्या आतमध्ये एक अमेरिकेच्या विषयी थोडासा म्हणजे इतके दिवस एक ग्रेटफुलनेसची भावना होती, पण आता कदाचित ती वेगळ्या प्रकारे अजून आपण कडवा प्रतिकार करायला हवा असं वाटू शकतं. युद्ध लगेच थांबणार नाही. युद्धाचे परिणाम आपल्याला, मला असं वाटतं की आता सवय पण झालेली एक प्रकारची गेल्या 3 वर्षात की कसं जुळवून घ्यायचं त्याची, आणि मला असं वाटतं की थोडं थांबायला लागेल. एकूण परिस्थिती इतक्या वेगाने बदलते आहे की आपल्याला आत्ता लगेच काही निष्कर्ष काढताच येणार नाहीये. पण हा जो आजचा प्रसंग आहे, हे यातनं इतर देश काय शिकतील किंवा काय त्यांच्यावरती परिणाम होईल? जर आपण ह्याच्यात वेगवेगळे घटक लक्षात घेऊया. रशियाचा पहिला विचार केला तर रशिया विल बी लाफिंग. त्यांना हवं तेच झालेलं आहे. म्हणजे अमेरिकेने झेलेन्स्की, युक्रेन यांची अशा पद्धतीने मानहानी करणं हे रशियाला प्रपोगंडाच्यासाठी मिळालेलं सर्वोत्तम गिफ्ट आहे. त्यामुळे पुतीन आणि त्यांचे सगळे लोक इतके खुश असतील. म्हणजे ते आलं सुद्धा आणि त्यांनी ट्विट वगैरे केलं होतं की अमेरिकेने झेलेन्स्की यांच्यासारख्या स्कम बॅग, असं त्यांनी शब्द वापरलाय. स्कम बॅग ही खूप वापरू नये असा शब्द आहे खरं तर कुठल्याही अध्यक्षासाठी. तो वापरून ते म्हणतात की अमेरिकेने झेलेन्स्कींना मदत करू नये. दुसरा प्रकार आहे युरोपीय देशांचा. तर गेल्या महिन्याभरातलंच एकूण वातावरण असं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांचे उपाध्यक्ष JD व्हान्स जर्मनीत गेले आणि तिकडे जाऊन त्यांनी म्युनिच सिक्युरिटी कॉन्फरन्स होती, त्याच्यामध्ये ते सिक्युरिटीवर बोलायचं होतं. ते रशिया नावाचा एकही शब्द न उच्चारता ते कसं युरोपीय देशांच्या अंतर्गत राजकारणावरती आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि तुम्ही कसं फ्री स्पीचला दाबून ठेवताय असं म्हणून त्यांनी त्यांच्यावरच हल्ला चढवला. त्यामुळे ते एका बाजूला अपसेट झालेलेच होते. डोनाल्ड ट्रम्प यांची आणखीन एक मागणी आहे की नेटोचे जे देश आहेत त्यांनी 5% आपला GDP डिफेन्सवर खर्च करावा. त्यामुळे युरोपीय देश अपसेट आहेत. त्यांच्या ऑलरेडी सुरू असलेल्या असंतोषाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजच्या वागण्याने पुन्हा एकदा अजून बळकटी आलेली आहे की आता आपलं भवितव्य आपल्याला आपल्या हातात घ्यावंच लागेल. म्हणजे हा एक खूप मोठा त्यांच्यासाठीचा मेसेज आहे. तिसरा गट आपण बघायला गेलो तर तैवान सारख्या छोट्या देशांचे, साऊथ कोरिया, तैवान, जपान, की ज्यांना चीनचा धोका आहे, की जर आज उद्या ते युक्रेनच्या बाबत असे वागतायत तर ते तैवानच्या बाबतही तसेच वागू शकतात की आम्हाला हे द्या, नाहीतर तुमचा असा अपमान करतो किंवा तुम्हाला आम्ही चीनच्या ह्याच्या हातात सोडून देतो, तुम्ही हवं ते करून घ्या मग. तशा देशांनाही तो धोका आहे. आणि चौथा एक देशांचा गट असेल की ज्याला याच्याशी काहीच देणं घेणं नाही, की ते की ठीक आहे चाललंय काय असेल ते, आम्हाला आमचे प्रश्न आहेत आणि आम्ही काय करणार याच्यामध्ये. पण तरी सुद्धा यातनं एक ब्रॉडर ट्रेंड म्हणून बघायला गेलं तर डोनाल्ड ट्रम्प हे किती अस्थिर, अस्वस्थ आणि अनिश्चित आहेत हे मात्र आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे मग प्रत्येक देश आता त्यांच्याशी कसं डील करायचं याच्याबाबतचे आपले आपले आडाखे आता बांधत असणार आहे. या सगळ्यामध्ये असं काही झालंय का की अरे अमेरिका आधी काहीतरी करते आणि नंतर ते परत म्हणजे उदाहरणार्थ मदत केलेली होती, मदत आणि त्याच्याऐवजी डील मागणं, तर अमेरिकेची विश्वासार्हता जगभरात कमी होईल का याच्यामुळे? अमेरिकेची विश्वासार्हता ऍक्च्युली 2016 पासूनच घसरत चाललेली आहे खरं पाहायला गेलं तर. की जेव्हा ट्रम्प पहिल्यांदा सत्तेत आले तेव्हाच त्यांनी ज्या पद्धतीच्या उलट उड्या मारलेल्या होत्या की नॉर्थ कोरिया बरोबरच डील करायचं, म्हणजे नॉर्थ कोरियात पाऊल ठेवणारे पहिले अध्यक्ष ते ठरलेले आहेत. काही गरज नव्हती ते जाण्याची. ते डील होते असं वाटत असतानाच सोडून दिलं आणि बाजूला गेले. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा उड्या त्यांनी मारलेल्या होत्या. तालिबानच्या बरोबर त्यांनी त्यावेळेला डील करायचा घाट घातला होता आणि सेम रशियासारखाच प्रकार होता की ज्या मागण्या तालिबानला हव्या आहेत त्या डील सुरू करायच्या आधीच त्यांनी मान्य केलेल्या होत्या. मग तुम्ही चर्चा काय करताय? तुम्ही तर शरणागतीच पत्करताय. म्हणजे अमेरिकेत आता ही चर्चा सुरू झाली की रशिया आणि अमेरिका काय डील होणार आहे. इट्स बेसिकली अमेरिकन सरेंडर. ट्रम्प यांच्यामुळे त्या क्रेडिबिलिटीला धक्का खूप वेगाने लागलेला आहे. 2021 मध्ये ज्या पद्धतीने अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडली त्यामुळे ते झालेलंच होतं की अमेरिका विश्वासार्ह प्लेयर नाही, विश्वासार्ह पार्टनर नाही असा एक मेसेज गेलेला होता. त्याला सावरण्यासाठी युक्रेनला जी मदत दिली गेली आहे त्याचं एक कारण पण ते होतं की अमेरिकेची विश्वासार्हता आपल्याला पुन्हा एकदा एस्टॅब्लिश करायची. आणि गेल्या काही काळातलं जे चाललेलं आहे अमेरिकेचं राजकारण ते बघता ती विश्वासार्हता पुन्हा एकदा लयाला जाणार आहे. ह्यावेळेला मात्र फरक असा पडणार आहे की 4 वर्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अजून पुढे आहेत आपल्या. त्या 48 महिन्यातल्या आपण आत्ताशी 1च महिना बघितला, अजून 47 महिने आहेत. त्यामुळे विश्वासार्हता जी रसातळाला जाणार आहे ती अजून जास्त प्रमाणात जाईल, जास्त वेगाने जाईल आणि त्यामुळे अमेरिकेची क्रेडिबिलिटी जर नंतर एस्टॅब्लिश करायची असेल तर खूप जास्त प्रयत्न करायला लागतील. असं कायम सांगितलं जायचं की अमेरिका ही अशी लोकशाही आहे की तिथं खूप छान चेक्स अँड बॅलन्सेस आहेत आणि म्हणून एखादी व्यक्ती सत्तेवर आली कितीही ती विक्षिप्त वागत असली तरी अमेरिकेला धक्का लागत नाही. हा जो समज होता हा संपलाय का? एक प्रकारे असं म्हणूया आपण त्या समजाला खूप मोठा धक्का बसलेला आहे
डोनाल्ड ट्रम्प आत्ता त्यांच्या अध्यक्षीय जबाबदाऱ्यांच्या, अध्यक्षीय पदाच्या ज्या त्यांच्याकडे असलेले अधिकार आहेत त्याच्या मर्यादा टेस्ट करतायत. ते त्यांच्या देशातल्या न्यायमंडळावरती हल्ला करतायत, त्यांच्या न्यायमंडळाच्या पण त्या कॉन्स्टिट्यूशनच्या मर्यादा ते चेक करतायत, फेडरल स्ट्रक्चरच्या मर्यादा चेक करतायत. सो वेगवेगळ्या लेवल्सला ते प्रेशर टाकतायत आणि बघतायत की कुठून आपल्याला किती प्रमाणात विरोध होतोय, पुशबॅक येतोय. पण असं असलं तरी सुद्धा अमेरिकेची राज्यघटना, अमेरिकेच्या आतमधली राज्य सरकारं, अमेरिकेतले दोन्ही महत्वाचे राजकीय पक्ष, त्यांचे वेगवेगळे प्रतिनिधी राज्यातले आणि केंद्रातले, असं बघायला गेलं तर मला असं वाटतं की ते आत्ता सध्या अंदाज घेत आहेत अजून. आणि कसं असतं की एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढणं, म्हणजे ज्याला आपल्याकडे वटहुकूम म्हणता येतील, तशा पद्धतीचे निर्णय घेणं हे सोपं असतं. पण मग त्याची तुम्हाला संवैधानिक चाचणी पण घ्यावी लागते. त्यामुळे अनेक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर ज्या ट्रम्पनी काढलेल्या आहेत त्याला न्यायालयात आव्हानं दिलेली आहेत आणि ती आव्हानं फेडरल आणि स्टेट या दोन्ही लेवलला गेलेली आहेत. त्यामुळे त्या प्रक्रियेला वेळ लागतो. पण चेक्स अँड बॅलन्सेसची जी एक एस्टॅब्लिश झालेली यंत्रणा होती की एखादा अध्यक्ष इतक्या वेगाने आणि इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं उल्लंघन करेल असं कधी वाटलेलं नव्हतं, ते यावेळेला झालेलं आहे. त्यामुळे त्या सिस्टीमला धक्का बसलेला आहे. पण अजून तरी मला असं वाटतं की सिस्टीम कोलॅप्स झालेली नाहीये. त्यामुळे इन्व्हेस्टर्स किंवा बाहेरचे लोक अजून तरी ट्रम्प यांनी कितीही हल्ले चढवले अमेरिकेच्या असं म्हणणार राजकीय व्यवस्थेवरती, तरी सुद्धा ते थोडंसं त्याच्याकडे संशयाने बघतील आणि थोडा वेळ ते जाऊ देतील अजून, की एक 6 महिने 8 महिने वर्षभर ते बघतील, अंदाज घेतील की अंतर्गत राजकारणात काय प्रकारचा पुशबॅक येतोय. म्हणजे एक तर सगळ्यांना माहित असेल की बॉन्ड मार्केट खूप स्ट्रॉंगली रिॲक्ट करते डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांवरती, की ज्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना पण फटका बसू शकतो. की जर का उद्योजक जे आहेत वेगवेगळे जगभरातले ते त्यांचे पाठीराख आहेत, अमेरिकेतले तर विशेषतः. सो जर त्यांच्या धोरणांच्यामुळे अशा पद्धतीने सतत खळबळ उडत राहिली आर्थिक जगामध्ये, तर ते कोणालाच फायद्याचं नाहीये. त्यामुळे तो एक वेगळ्या प्रकारचा चेक अँड बॅलन्स डोनाल्ड ट्रम्प यांना सहन करावा लागेल. आणखीन एक चेक अँड बॅलन्स ट्रम्प यांच्या इच्छेविरुद्ध तयार होणार आहे, तो म्हणजे त्यांच्याच कॅबिनेटमधले त्यांचे सहकारी हे एकमेकांच्या विरोधात लढणं, की ज्याच्यामधनं एक प्रकारचं असं वाटेल की काय अनागोंदी माजलेली आहे. पण त्याचा फायदा असा होणार आहे की त्यामुळे मग जे नुकसान ट्रम्प यांच्या वागण्यामुळे होणार होतं ते काही प्रमाणातलं सावरलं जाऊ शकतं. सो थोडं थांबावं असं मला वाटतं. ट्रम्प हे विक्षिप्त आहेत, हे सुलभीकरण वाटत नाही का? की ते एकदा निवडून आले, दुसऱ्यांदा त्यांनी पॉप्युलर मॅन्डेट घेतलं, ते उत्तम व्यावसायिक आहेत, त्यांच्या असं वागण्या पाठीमागं काहीतरी डिझाईन नक्की असेल असं वाटत नाही का? बरोबर आहे, परफेक्ट मुद्दा आहे हा, की डोनाल्ड ट्रम्प ही व्यक्ती नसून ती प्रवृत्ती आहे. सो डोनाल्ड ट्रम्प जे मुद्दे किंवा ज्या गोष्टींवरती बोलतात त्याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की एक अमेरिकन समाजामध्येच एक वेगळ्या प्रकारचं खोलवर असं काहीतरी चर्निंग चाललेलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला त्या राजकारणामध्ये दिसतंय. की अमेरिकेतल्या एका मोठ्या वर्गाला असं वाटतं की ग्लोबलायझेशनमुळे जे नोकऱ्या गेल्या आपल्या देशातल्या ते चुकीचं आहे. त्यामुळे मग ग्लोबलायझेशनला जो अमेरिकेचा सपोर्ट होता तो कमी कमी होत गेला. अमेरिकेमधनं ज्याला कारखानदारी किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो त्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्याच्या विरोधात जनमत संघटित होत गेलेलं आहे. अमेरिकेत अनेकांना असं वाटतं की आपली पारंपरिक मूल्यव्यवस्था धोक्यात आलेली आहे. आता अमेरिकेच्या म्हणजे काय 400-500 वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे आपली पारंपरिक मूल्यव्यवस्था याला खरं तर तसा काही अर्थ नाही. म्हणजे तिथे जे कोणी आधी गेले आणि नंतर गेले एवढाच फरक आहे. सगळे स्थलांतरित तिथले रेड इंडियन सोडले तर. पण तरी एका वर्गाला असं वाटतं की आपली पारंपरिक मूल्यव्यवस्था धोक्यात आलेली आहे आणि विशेषतः विद्यापीठं आणि माध्यमं इथे असणाऱ्या लेफ्ट लिबरल गटांनी या व्यवस्थेवरती फार जोराचे आघात केलेले आहेत आणि त्याला कुठेतरी एक एलिट आहे या देशातलं किंवा एक जो अभिजात वर्ग आहे तो ह्या सगळ्याचा सपोर्टर आहे असं त्यांना वाटतंय. त्याच्या विरोधातली एक रिॲक्शन आलेली आहे. अमेरिकेतला एक असा कायम प्रकार होता की 1970-80च्या दशकापर्यंत प्रत्येक पिढीला असं वाटायचं की आपल्या पुढची पिढी आपल्यापेक्षा जास्त चांगलं आयुष्य जगेल, जास्त श्रीमंत होईल. ते प्रमाण आता घटत गेलेलं आहे. त्यामुळे त्या सगळ्याची परिणती म्हणजे सामाजिक स्तरावरती मूल्यव्यवस्था आपली लयाला जाते, नवीन मूल्य येत आहेत ज्याच्याशी आपल्याला जुळवून घेता येत नाही. राजकीय स्तरावरती असे नेते आपल्याला मिळालेले आहेत की ज्यांना आपल्याशी काही देणे घेणे नाहीये, ते फक्त त्यांचेच स्वतःचे उद्योग किंवा बिझनेस इंटरेस्ट जपतायत. आणि तिसऱ्या लेवलला आर्थिक बाबतीत आपल्याला पुढे जाता येत नाही. तर असं हे तिहेरी प्रकारचं घुसळण आहे आणि त्याच्यातून काहीतरी डोनाल्ड ट्रम्प नावाचा फेनॉमेना तयार झालेला आहे. कारण अनेकदा आपण बघायला गेलं तर 16 ते 20 ही 4 वर्ष मिळाली, ठीक आहे. आता पुन्हा 25 ते 28, 29 ची 4 वर्ष मिळणं याचा अर्थ 2 आहेत. एक तर त्यांना डोनाल्ड ट्रम्प आपल्याकडे बाहेर अनेकांना वाटतात तितके वाईट वाटत नाहीत आणि दुसरं डेमोक्रॅटिक पार्टी आणि अमेरिकेतले इतर नेते हे त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा अजून वाईट वाटतात.
त्यामुळे यातला कुठला निष्कर्ष आपण स्वीकारायचा तो ज्याने त्याने ठरवावं. पण हे दोन्ही एकमेकांना जोडलेले निष्कर्ष मला असं वाटतं अमेरिकेच्या राजकारणाला सध्या लागू आहेत. ट्रम्प यांच्यानंतर अमेरिकेच्या संपूर्ण राजकारणातली कोणती व्यक्ती जगाला माहित असेल तर ती इलॉन मस्क आहे. कारण त्यांचं ट्विटर भारतातलीही लोक वापरतात. त्यांनी DOGE काढलंय, त्यांनी एक मेल केला की 5 मुद्दे कळवा, मग त्याच्यावर काश पटेलांनीच असं काही करू नका असं सांगितलं. त्याचं भारतीय मूळ वगैरे आपण बाजूला ठेवू, पण डोनाल्ड ट्रम्पच एक प्रकारे सुडो सरकार चालवत आहेत का? हे DOGE का काढलंय? कारण त्याच्याबद्दल जगाला कुतूहल आहे. आणि मग या सगळ्याचं काय होईल? पहिला मुद्दा असा आहे की अमेरिकेमध्ये एक मोठा गट हा नेहमीच असं मानत आलेला आहे की सरकारचा रोल हा लिमिटमध्ये असला पाहिजे. सरकारने फक्त आणि फक्त ज्याला नाईट वॉचमन स्टेट म्हणतात की कमीत कमी रोल घ्यावा आणि बाकीचे सगळ्या गोष्टींना मैदान खुलं असावं असं मानणारा गट आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या आजूबाजूच्या अनेकांना असं वाटतं की अमेरिकेतली ब्युरोक्रेसी ही नको एवढी वाढलेली आहे आणि तिला आता कुठेतरी आवर घालण्याची गरज आहे. याला जोडून टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या उद्योजकांना अनेकांना असं वाटतं की सरकार हेच आपल्यासाठीचा मुख्य अडथळा आहे. त्यामुळे एका बाजूला आर्थिक क्षेत्रातल्या लोकांना असं वाटणं की तुम्ही सरकार छोटं असलं पाहिजे आणि टेक्नॉलॉजीच्या लोकांना असं वाटणं की सरकारची रेग्युलेशन्स आणि सरकारचा आकार याच्यामुळे प्रॉब्लेम येणं, असा एकत्रितपणे तो फॅक्टर्स ते जुळून आलेले आहेत. आणि त्याच्यातनं हे डॉजे सारखं प्रकरण उदयाला आलेलं आहे की डॉजे काय आहे खरं तर, डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी, की सरकारचा खर्च कमी करायचा, त्याच्यात कपात करायची आणि अनावश्यक खर्चात कपात करायची. तुम्ही आवश्यक खर्चात कपात करणं त्याच्यात अपेक्षित नाहीये, पण डोनाल्ड ट्रम्प काय किंवा इलॉन मस्क काय, त्यांची मेथड अशी आहे की सगळंच आधी तुम्ही कापून टाका आणि मग ठरवा केस बाय केस बेसिसवरती की तुम्हाला यातलं काय लागणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही जो किस्सा म्हणताय की आता काश पटेल काय आहेत, काश पटेल FBI प्रमुख आहेत. FBI म्हणजे इतकी महत्वाची त्यांच्या संरक्षणासाठीची यंत्रणा आहे. त्याच्यासाठी तुम्ही डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क म्हणतात की इथे तुम्ही फंड कट करणार, त्याला विरोध होणारच आहे. इतर वेगवेगळ्या विभागांच्या मध्ये सुद्धा असं झालेलं आहे की म्हणजे न्यूक्लिअर सेफ्टीच्या बाबत असं झालं होतं की न्यूक्लिअर सेफ्टीचा काही स्टाफला त्यांनी सांगितलं की तुम्ही घरी जा. आता ते इतकं हायली स्पेशलाइज स्किल असलेला तो स्टाफ आहे, त्याला तुम्ही घरी जेव्हा पाठवताय तेव्हा त्याचे वायडर इम्पॅक्ट किती मोठा असणार आहे. सो ते जे आहे ना, तर ती कार्यपद्धतीच तशी आहे की काहीही आम्ही विचार करणार नाही, समोर येईल त्याला आम्ही पहिले अडवू उडवू, काय करायचं ते करू आणि मग त्याचा पुनर्विचार करू. म्हणजे जे लोकांना आठवत नसेल आता, पण इलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये पण असं केलं होतं. त्यांनी ट्विटर हातात घेतल्यानंतर पहिल्या 6 महिन्यात त्यांनी काहीतरी 75 का 80% माणसं कमी केली ट्विटरमधली. आणि तोच प्रकार त्यांना असं वाटतं की आपल्याला सरकारबाबत करता येईल, पण तसं होणं कठीण आहे आणि त्याला पुशबॅक सुरू झालेला आहे. कारण एक म्हटलं तसं वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज आणि वेगवेगळ्या मिनिस्टर्स कडनं त्यांना तो पुशबॅक येतोय. दुसरा पुशबॅक आहे की हे सगळं जे असतं असे प्रकारचे सरकारी खर्च हे अमेरिकन काँग्रेस आणि सिनेटमधनं याला मान्यता असते. त्यामुळे जर ते कपात करायचे असेल, माणसांना काढायचं असेल तर तिकडे जावं लागतं तुम्हाला. आणि पुन्हा ह्या सगळ्याचा परिणाम कोणावर होणार आहे? या परिणाम हा अमेरिकन नागरिकांवर होणार आहे. सो ते जे सगळे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना तो विचार करावा लागेल आता की हे काय, कुठे थांबणार आहे हे सगळं. त्यामुळे हळूहळू त्याला पुशबॅक यायला सुरुवात झालेली आहे आणि मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये तो पुशबॅक यायला वाढेल अजून. की आत्ता कसं आहे, नव्याचे 9 दिवस आहेत आणि अमेरिकन राजकारण असं चालतं कायम की पहिल्या 100 दिवसात तुम्हाला जे करायचं ते करता येतं, त्याच्यानंतर तुम्हाला विरोध वाढायला लागतो. म्हणजे कसं होतं की आत्ता बघा ना, 40 दिवसामध्ये इतक्या वेगाने घटना घडलेल्या आहेत की सुरुवातीला लोक भांबावून गेले की काय होतंय, पण आता सवय झाली की ठीक आहे बाबा, रोज तुम्ही उठलात, ट्विटर चेक केलं, टीव्ही बघितलात, काहीतरी घडलेलं असतं, 2 तासांनी बघितलं अजून काहीतरी घडलेलं असतं. सो तुमचा मेंदू सुद्धा त्याला सवय व्हायला सुरुवात होते आणि मग त्याला रिस्पॉन्स काय द्यायचा हे सुद्धा सुरू होतं. सो अमेरिकेमध्ये आता ते सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की इथून पुढे डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क या दोघांनी अंतर्गत स्तरावरती विरोध हळूहळू वाढत जाईल. मस्क एवढा महत्वाचे का आहेत? ते ट्विटर ओन करतात म्हणून आहेत, मीडिया आणि तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रावर त्यांचा प्रभाव आहे म्हणून आहे? आणि मग असं जर का असेल तर माध्यम क्षेत्रातली किंवा तंत्रज्ञान क्षेत्रातली माणसं ही सत्तेच्या अनुषंगानं खूप मोठी बनणार, हा ग्लोबल ट्रेंड असू शकतो का? तुम्ही म्हणालात तसं मस्क महत्वाचे का आहेत तर येस, ट्विटर त्यांच्या मालकीचं आहे, त्यांच्याकडे अमेरिकन अध्यक्षांचा ऍक्सेस आहे. पण त्याच्याहून अधिक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे इलॉन मस्क हे जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. आज पहिल्यांदा असं आपल्याला बघायला मिळतंय की जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आणि जगातली सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती यांचा एका अर्थाने संयोग झालेला आहे आणि हे जगाच्या इतिहासात खूप रेअर आहे अशा प्रकारचं घडणं.
इलॉन मस्क यांची आणखीन गंमत काय, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅम्पेनसाठी 200 का 250 मिलियन डॉलर्स खर्च केलेले आहेत की डोनाल्ड ट्रम्प निवडून यावेत. त्याच्यामध्ये ट्विटरवरती त्यांनी केलेला प्रचार हा भाग अजून वेगळा. प्रत्यक्ष रॅलीजमध्ये जाऊन भाषणं दिलेली आहेत, व्हिडिओज लोकांना बघायला मिळतील त्याचे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांची एका बाजूला बघायला गेलं तर तशी युती आहे, ती राजकीय पण आहे, वैचारिक पण आहे. दोघांना असं वाटतं की वोक व्हायरस जो प्रकार आहे तो खूप अति झालेला आहे. इलॉन मस्क यांच्या घरामध्येच त्यांना ते वोकिझमचं एक एक्झाम्पल आहे की जे अनेकांना माहिती आहे की त्यांच्या एका मुलीने आपण ट्रान्स वुमन आहोत असं घोषित केलं आणि तेव्हापासून इलॉन मस्कनं असं झालं की संपलं जातं, म्हणजे हा वोक व्हायरस आपल्या घरात आलेला आणि याला कुठेतरी थांबवायला पाहिजे. 2020-21 मध्ये जेव्हा कोरोनाचा कहर चालला होता तेव्हा कॅलिफोर्निया राज्यात त्यांना अडथळे आले होते. त्यांना त्यांच्या फॅक्टरी सुरू ठेवायच्या होत्या आणि कॅलिफोर्नियामधलं जे डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार होतं त्यांचं म्हणणं होतं की लॉकडाऊन आहे. तर त्यामुळे अशा वैयक्तिक आकसातनं सुरू झालेलं ते राजकारण आहे आणि तिथून ते आता अशा स्टेजला गेले की जिथे डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क एकमेकांना एकदम बेस्ट बडीज म्हणावेत एकमेकांचे, अशा लेवलला ते गेलेले आहे. आणि ती जी युती आहे त्याचे परिणाम जास्त धोकादायक आहेत. कारण असे की म्हणजे साधं उदाहरण जे आहे की इलॉन मस्क यांचे स्वतःचे इंटरेस्ट आहेत. त्यांना टेस्लाची फॅक्टरी आहे चायनामध्ये, त्यांना वेगवेगळ्या देशांच्या मध्ये ईव्ही मार्केट त्यांना ओपन अप करायचं आहे, त्यांना स्पेसएक्स नावाची त्यांची जी टेक्नॉलॉजीवाली कंपनी आहे त्याच्यासाठीचा ऍक्सेस हवा आहे. समजा जर का ह्या देशांनी या सगळ्याला नकार दिला तर इलॉन मस्क वैतागणार आणि ते त्याचा वचपा ट्रम्प यांच्या माध्यमातून घेणार. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला आता दिसते साऊथ आफ्रिकेमध्ये. साऊथ आफ्रिकेमधलं जे सरकार आहे आत्ताचं किंवा गेली 30 वर्षानंतर साऊथ आफ्रिका हा आता इट्स नो मोर अपार्थाईड कंट्री, राईट. साऊथ आफ्रिकेमध्ये गौरवर्ण्यांचं वर्चस्व होतं बरीच वर्ष, ते आता गेलेलं आहे. त्याच्याऐवजी आता तिथे एक रेनबो नेशन म्हणतात त्याला, कृष्णवर्णीय सत्तेत आहेत. त्यांनी एक कायदा पास केला की ज्याचा परिणाम थेट व्हाईट फार्मर्सवर होणार होता आणि मस्क स्वतः त्या व्हाईट कम्युनिटीमधून आले साऊथ आफ्रिकेच्या. त्यामुळे त्यांनी मस्कनी ट्रम्प यांच्या कानात ते टाकून साऊथ आफ्रिकेच्या विरोधात रान माजवलंय. आणि मग गेल्या 3-4 आठवड्यात बघितलं तर साऊथ आफ्रिकेच्या विरोधातली भाषणं, स्टेटमेंट्स, पॉलिसीज हे इतकं ब्लेटंट आहे की हे इतर कोणाच्याही बाबत होऊ शकतं. समजा उद्या, म्हणजे मी ते एक्झाम्पल माझ्या इलॉन मस्कवरच्या लेखातही लिहिलं होतं, लोकसत्तेत लेखलेलं होतं की उद्या समजा तैवान आणि चीनमध्ये युद्ध झालं तर टेस्लाची खूप मोठी फॅक्टरी चीनमध्ये आहे. मग इलॉन मस्क ट्रम्प यांना काय सल्ला देतील? ते म्हणतील की तैवानला वाचवावं का चीनला वाचवावं? त्यामुळे तशा प्रकारची युती हा खूपच प्रॉब्लेमॅटिक भाग आहे. आणि त्याच्यातनं दुसरा एक जास्त धोकादायक प्रकार आहे की इतर उद्योजकांना पण असं करावं असं वाटणं किंवा इतर उद्योजकांना मस्क ज्या क्षेत्रात काम करतात तिथे जावंसच न वाटणं. कारण असं आहे की सरकारचं धोरण जर का तुम्ही मस्क यांच्या बाजूने झुकणार आहे तुम्हाला माहिती आहे तर मग तुम्ही विचार कराल की मी कशाला जाऊ तिकडे. म्हणजे अल्टिमेटली तुम्हाला इनोव्हेशन जर वाढवायचं असेल तर कॉम्पिटिशन हवी, पण मस्क तिथे असल्यानंतर ती कॉम्पिटिशनच नसेल. त्यामुळे जी अमेरिकेची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे इनोव्हेशन, त्या स्ट्रेंथलाच धक्का लागू शकतो. आणि त्यामुळे इलॉन मस्क हा फॅक्टर आणि पॉलिटिक्समध्ये त्याचं काय होणार हा फक्त अमेरिकेपुरताच विषय मर्यादित नाही आणि हे इतर देशांच्या मध्ये पण आहे. म्हणजे इटलीचे बर्लुस्कोनी म्हणून होते, ते पण असेच होते की उद्योजक आणि थेट अध्यक्ष झालेला आहे. तर त्यामुळे त्याच्यात सुद्धा 2 पॅटर्न मला असं वाटतं बघायला पाहिजेत की काही वेळा उद्योगपती राजकीय नेत्यांच्या जवळीकीचा फायदा घेऊन आपल्यासाठीचं धोरण ठरवतात आणि काही उद्योजकांना असं वाटतं की आपणच पॉलिसी मेकर बनावं. तर इलॉन मस्क हे मला वाटतं ते दुसऱ्या कॅटेगरीत आहेत की आपणच तिथे असावं आणि आपणच हवं तसं धोरण आकार करून द्यावा असं त्यांना वाटतं.